ठाण्यात निधीअभावी 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद. ठाणे शहरात नादुरुस्त कॅमेरे काढून त्या जागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी 25 ते 30 लाखांचा निधी आवश्यक आहे, परंतु या कामासाठी पालिकेकडे निधीच उपलब्ध नाही. ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरभर बसवण्यात आलेले 1400 पैकी 112 सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अशा अवस्थेत असून नादुरुस्त झालेल्या कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यावर पर्याय म्हणून ठाणे महानगरपालिकेने आता बंद कॅमेऱ्याच्या जागेवरती पोलीस योजनेतून बसवण्यात येणारे कॅमेरे बसवण्याचा विचार सुरू केला असून तशा सूचना पालिकेकडून पोलिसांना करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने 1400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजूर येथील नियंत्रण कक्षामध्ये संकलित केली जाते. या कॅमेऱ्यांमुळे शहरातील अनेक गुन्हे उघडकीस करण्याकरिता पोलिसांना मदत झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणी, झाडांच्या फांद्या पडणे, वारा, पाऊस यामुळे बंद होत असल्याने यापूर्वी समोर आलं होतं. या कॅमेऱ्यांची पालिकेकडून दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येत होते. 2016, 17 आणि 2018 या 3 वर्षात हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवण्यात आले आहे. त्यासाठी नगरसेवक निधीही वापरण्यात आला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना पालिकेला करावा लागतोय. पालिकेची आर्थिक स्थिती अद्यापही रुळावर आलेली नसून नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे नादुरुस्त कॅमेरे काढून त्या जागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरभर बसवण्यात आलेल्या 1400 ते 112 सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अशा अवस्थेमध्ये आहेत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामं केली. त्यांचा अपार मेहनत, कार्यक्षमतेमुळे ही निवडणूक पारदर्शकपणे पार पडली असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काढले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडला. त्यावेळी शिनगारे यांच्या शुभ हस्ते निवडणुकीत विविध पथकांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा साहेब, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो मल्लिकार्जुन माने, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, त्याचबरोबर जिल्हा सूचना अधिकारी नरेंद्र भामरे इत्यादी यावेळी उपस्थित होते. दत्त जयंतीनिमित्त ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व दत्त मंदिरांमध्ये भक्तिभावाने पूजा आणि नामस्मरणाचा माहोल पाहायला मिळाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील विठ्ठल साईनाथ दत्त मंदिरामध्ये भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिराचा परिसर फुलांच्या आरसनांनी सजवण्यात आला होता, तर रांगोळ्यांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले होते. दत्त मंदिरात सकाळी अभिषेक आणि पूजा विधीने उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर भजन कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांनी गुरुदत्ताच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली. काही ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील प्रमुख दत्त मंदिरांसह छोट्या छोट्या मंदिरांमध्येही भक्तांनी दर्शन घेतलं. दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेकांनी दत्तचरित्राचे पठण केले, तर काहींनी दत्तनामाचा जप केला. दत्त जयंतीच्या निमित्ताने ठाण्यातील भक्तिमय वातावरणाने शहराचे तेज अधिकच उजळून निघाले. गुरुदत्ताच्या चरणी समर्पित होण्यासाठी ठिकठिकाणहून भाविक दाखल झाले. त्यामुळे उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. जर्मनात आपलं चालू होतं. हा पूर्ण राहते ना. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदान याविषयी नवीन घोटाळे बाहेर येत आहेत. सायंकाळी 6 नंतर अचानक वाढलेला मतदानाचा टक्का सर्वांना अचंबित करून टाकणारा असून निवडणुकीचा घोटाळा लपवण्यासाठी 17A फॉर्म 45 दिवसांनी दिला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कोणत्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये 17A हा फॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे. या फॉर्ममध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून दर 2 तासाला झालेले मतदान आणि इतर सर्वच तांत्रिक माहिती भरून त्यांची नोंदविहित करण्यात येत आहे. तसेच 17C वरून मतदानाची आणि मतदारांची माहिती 2 टप्प्यामध्ये नोंद केली जाते. असं असतानाही सायंकाळी 6 नंतर झालेली मतांची बेसुमार वाढ अशक्य आहे. शिवाय झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यामध्ये तफावत आहे. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी 17A आणि 17C हे 2 कागदपत्रे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. मात्र निवडणूक अधिकारी हीच कागदपत्र 45 दिवसांनी म्हणजेच कोर्टात दाद मागण्याची मुदत संपल्यानंतर देणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलंय. एकूणच घोटाळा लपवण्यासाठी 17A दिला जात नाही ना, अशी शंका उपस्थित करून राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्व तांत्रिक बाजू उघडकीस आणल्या. सध्या हे जे मतमोजणीमध्ये आणि एकंदर मतांमध्ये झालेले घोटाळे हे कुठल्याही माणसाच्या नजरेतनं सुटत नाही. 5 वाजता अमुक टक्के आणि त्याच्यानंतरच्या काही तासात 13% म्हणजे झालेल्या मतदानाच्या 1/4 म्हणजे 1/4 टक्केवारी ही 5 वाजल्यानंतर वाढते. हे निव्वळ अशक्य आहे. हरियाणाच्या कोर्टाने दिलेल्या निकालानुसार सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांनी उमेदवाराला द्यायला हवेत. अगदी तिथली व्हिडिओ शूटिंग सुद्धा त्यांनी उमेदवाराला द्यायला हवी. कारण का 6 वाजेस्तोर लाईन आहे. 6 वाजेपर्यंत जो माणूस लाईनीत आहे त्याला वोटिंग करू दिलं पाहिजे, हा नियम आहे. 6 वाजेपर्यंतची गर्दी दाखवा आणि 13% मतदान कुठे वाढलं नक्की आम्हाला सांगा. कारण ह्याच्यामधली एक प्रथा आणि एक कायदा असं सांगतो की 7 ते अमुक वाजेपर्यंत तुम्ही लगेच जाहीर करा. 9 ते काय करा टायमिंग आहे 7 ते 9, 7 ते 11, 7 ते 1, 7 ते 3, 7 ते 5 आणि 7 ते 6 हे सगळं निवडणूक आयोगाने तयार करून ठेवायचं असतं. म्हणजे त्या ऑफिसर्सनी तयार करून ठेवायचं असतं. ते त्याचं म्हणजे हे अशा पद्धतीने तयार केलं जातं. आता त्याच्यातलं एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आठवतं का, तुम्ही जेव्हा मतदानाला जाता तेव्हा तुम्ही एका म्हणजे तुम्हाला चिठ्ठी फाडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सही करता, बरोबर आहे. त्याला 17A म्हणतात. त्या फॉर्मला 17A म्हणतात. आता भोसरीच्या
इलेक्शन ऑफिसरने उत्तर काय दिलंय 17A मागितल्यानंतर निवडणूक संचालन नियम 1961 कलम 93 मध्ये निवडणुकी संदर्भातील अभिलेखांची पाहणी व पुरवठा संदर्भात तरतूद करण्यात आली असून त्यानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 45 दिवस पूर्ण झाल्यानंतर निवडणुकी संदर्भातील 5 तर दस्तऐवजांची पाहणी व पुरवठा करता येऊ शकेल. 45 दिवसाच्या आत इलेक्शन हे करायचंय, पिटिशन दाखल करायची. तुमचा 45 दिवसानंतरचा पुरवठा आमच्या काय कामाचा? सगळा घोटाळा तिथेच आहे. जर तुमच्याकडे सही केलेलं 17A चा फॉर्म आहे आणि आम्ही म्हणतोय की तुमच्या मतमोजणीमध्ये हेराफेरी झालेली आहे, तर तुम्ही आम्हाला 17A फॉर्म द्या. तुम्ही 17A फॉर्म 45 दिवसानंतर देऊ, 45 दिवसाच्या आत आम्हाला कोर्टात जायचंय. आणि इथे असं म्हटलेलं आहे, सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड टू द पेमेंट ऑफ सच फी ॲज द इलेक्शन कमिशन मे डायरेक्ट, all the papers relating to the election shall be open to public inspection and copies thereof shall be on application be furnished. म्हणजे निवडणूक आयोगाने जो मागेल त्याला, फक्त याच्यात मी महाराष्ट्राच्या तमाम उमेदवारांना आवाहन करीन, ताबडतोब सगळ्यांनी मिळून कोर्टात जा की इलेक्शन कमिशनने 17A उघड करा. कारण का 17A मध्ये वेळ आहे. तुम्ही किती वाजता सही केली आहे, किती वाजता झालंय? तुम्ही जे सांगताय की साधारण 5 नंतर 13% वोट वाढले, ते कसे वाढले ते दाखवा. हे बघा, असा हा फॉर्म आहे जो वरती असतो. आतापर्यंत हे कदाचित दुर्लक्षित राहिलं असेल, कारण का एवढ्या बारकाईने कधी हे बघितलंच गेलं नाही. आता जेव्हा आम्हाला अभ्यासच करायला लावलाय तेव्हा सगळ्याच अभ्यास केला पाहिजे. आणि माझी अजूनही एक मनात शंका आहे आणि ती मी कायम बोलून दाखवेन की जर तुम्ही म्हणता ते स्टँड अलोन मशीन आहे, म्हणजे ते कॅल्क्युलेटर सारखं मशीन आहे. कॅल्क्युलेटर सुद्धा स्टँड अलोन आहे. कॅल्क्युलेटर मध्ये 2+2+2+2 8 येतं ना? चुकतं का कधी? कधी 9 येतं का? मग जर हे स्टँड अलोन मशीन आहे आणि कॅल्क्युलेटर सारखं चालतं, तर ह्याच्यात 2+2+2+2 12 कसं काय येतं? अशी महाराष्ट्रातले जवळजवळ 143 केंद्र आहेत ज्याच्यामध्ये मतच वाढलीत. ती काय लाखोंनी मतं वाढलीत, ती कशी काय वाढली, कुठून वाढली, कोणी येऊन मतदान केलं? त्यामुळे या सगळ्या संशयास्पद प्रकरणावरती कोर्टाने आता, म्हणजे मी सगळे उमेदवार जे पराभूत झालेत आणि ज्यांना संशय आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं आदेश घ्यावा की 45 दिवसाच्या आत 17 त्यांनी उघडा करावा, म्हणजे आम्हाला कोर्टात जाता येईल. 45 दिवसानंतर 17 आम्हाला मिळेल, उघडा होईल, पण आमचं कोर्टाचं पिटिशन बाद झालेलं असेल तोपर्यंत. म्हणजे तुम्ही आमची संधीच हिरावून घेणार असेल आणि खोटं नाटक कोर्टाच्या माध्यमातून लपवण्यात येणार.